चंद्रकांतजी नाईक आपण यायचं आपल्या शुभ असते, त्याचबरोबर हर्ष पाटील आपण यायचंय, त्यानंतर दीपेश पाटील आपण यायचंय, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर मुकादम आपण एक चिठ्ठी त्या ठिकाणी घेऊ मॅन ऑफ द मॅच साठी ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडे पाठवून द्यायचे। ही आकर्षक ट्रॉफी याचा मुख्य आयोजक प्रताप शेठ पाटील तसे रिग्नेश पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे। हा सामना जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाही। त्यानंतर हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल ते दीपक शर्मा याचकडून स्पॉन्सर झालेलं आहे। त्यानंतर पंकजी सिंग याचकडून हे स्पॉन्सर झालेलं आकर्षक गिफ्ट हे देण्यात येते। प्रतीक वेल प्लेड अँड आपण एक थोडंसं मॅच सुरू होणार आहे पण नक्कीच आपलं एक शॉर्ट ओपिनियन घेऊ इच्छितो। प्रतीक कसं वाटलं खेळताना, पहिली मॅच जिंकली? खूप छान वाटलं खेळताना, आयोजन पण खूप छान केलं आहे, खेळण्याला अजून मजा येईल पुढच्या मॅच। यानंतर काय रणनीती असणार आहे आता बघू पुढच्या मॅचला कसा गेला, तर गावातल्या टीम आहेत दोन्ही पण। क्या बात आहे। मित्रांनो, हा होता प्रतीक ज्याने एक अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला। सो प्रतीक, वेल प्लेड अँड बेस्ट लक। वेले संदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे। आपली या 4 षटके 20 मिनिटांमध्ये आपण पूर्ण जर केली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल। आणि सर्व सिटी मॅनेजिंग संघांना एक सूचना केली जाते, आपल्या संघामध्ये BC4 फॉर्मॅटमधील खेळाडू आढळला तर त्या संघाला बाद केलं जाईल। ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी, लक्षात घ्यायचं आहे। ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी, पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं। अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं ड्रेसिंग जर वेगळं असेल तर त्या संघाला पेनल्टी घोषित करण्यात येईल। ॲटलिस्ट टी शर्ट कंपल्सरी असणार आहे। पहिला चेंडू आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेत आहे आणि एक सोपा सुंदर झेल। आणि याचबरोबर आपण पाहतोय प्लॅटिनम डक, रॉयल डक वर पहिला मोहरा टिपला जातोय। आकाशी जाऊ डॉन, प्लॅटिनम डक, रॉयल डक। क्रिकेटमध्ये अशा प्रकारे जेव्हा पहिल्या चेंडूवर बॅटर बाद होतो त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक म्हणून संबोधलं जातं। खूप चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास निर्माण होत असतो आणि संघाचंही मनोधैर्य वाढत असते। हा उलट बॅटिंग करणारे जो संघ आहे संघावर एक मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव निर्माण होत असतो। आज अतिशय सुंदर समालोचन करतायत माझ्यासोबत मोहनदादा भोईर, त्याचबरोबर कॉम्प्युटर सुभाष धुमाळ आणि अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग नेहमीच करतायत, मेगा इव्हेंट असो कुठलीही स्पर्धा असो, ज्ञानेश्वर मुकादम। मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2018 मध्ये त्यांनी खरं तर स्कोरिंगला माझ्यासोबत सुरुवात केली आणि कुठेही मागे वळून बघितलेलं नाहीये। मग सिटी इमर्जिंग क्रिकेट असो, 40+ क्रिकेट असो, मेगा इव्हेंट असो, सिटी क्रिकेट असो किंवा तर कुठल्याही प्रकारचं याला मात्र एक चांगला चेंडू, पुन्हा एक चांगला चेंडू विकीसाठी सुवर्ण संधी आहे। विकी आणि लागोपाठ 3 षटकार जर लगावली ते आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक रिग्नेशजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। शुभम कॅप्टन संघाचा फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, स्वतः शुभम येते चेंडू खाली आणि हा मोठा धक्का। काय गोलंदाजी करतोय शुभम, कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आणि या षटकामध्ये आता दुसरा जोर का झटका दिलेला आहे। अप्रतिम गोलंदाजी, अगदी मानसिक दबाव
निर्माण केलेला आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली, मनोधैर्य वाढलं, त्यानंतर चेंडू डॉट हाताळला आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सफलता मिळवून दिली. शुभम इज अ कॅप्टन. बन्सीला सुद्धा सुवर्ण संधी आहे. बन्सी यांनी जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर ऑर्गनायझिंग कमिटी ही जी स्पर्धा आहे या ऑर्गनायझिंग कमिटीचे चीफ चिराग माळी यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. स्पर्धेचं आयोजन अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर युवा आणि डॅशिंग रेग्नेश पाटील त्यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. विलासपोर्ट राहणार यांच्याकडनं ही चांगली मेहनत, खास करून चिराग माळी जे ऑर्गनायझिंग कमिटी चीफ आहेत यांच्याकडनं सुद्धा एक अपार मेहनत. यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येते, मिड विकेट मधून अडवू शकणार नाहीये. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार, चौकार. बन्सीसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दर्पण नाईक यांच्याकडून. आणि खरं तर संघाला आवश्यकता आहे, कारण 2 त्यांचे बॅटर जे आहेत 0वर बाद झाले होते. दर्पणने अशा प्रकारची कामगिरी केली, मोठे फटके खेळले तर 2 गोष्टी होतील. संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल, चांगली धावसंख्या उभी करू शकेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बन्सी याचा बँक बॅलन्स सुद्धा वाढू शकेल. शुभम डायरेक्ट पेलला चेंडू सरळ मिड ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पाच धावसंख्या झालेली आहे. संत सुरुवात आहे, त्याचं कारण शुभम खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 धक्के दिलेले आहेत, अगदी 0वर 2 बॅटरना बाद केलं. 2 बाद 5. आपण जी मॅच पाहतोय ती म्हणजे विकी स्पोर्ट चाविंद्रा विरुद्ध मायरा 11 भादवड. शुभम याला प्लेड ऑन. काय गोलंदाजी आहे. 3 फलंदाजांना बाद केलेल्या पहिल्या षटकामध्ये. प्लेड ऑन झालेले, ऑन साईडला खेळायचं होतं. एक चांगला चेंडू होता, बॅटला स्पर्श झाला अगदी आणि बॅट खालून आदळला. एसटीवर प्लेड ऑन झाला तो बन्सी. खरं तर खूप चांगलं पारितोषिक लगावायला संधी होती बन्सीला, मात्र संधीचा फायदा घेता आलेला नाहीये आणि बन्सी बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाद झाले. धावसंख्या मात्र 5. 3 बाद 5. काय गोलंदाजी केलेली आहे शुभम याने. शिवम संघाचा कॅप्टन आहे आणि काय आत्मविश्वास असावा. कॅप्टनने सुद्धा चेंडू हातात घेतला आणि गोलंदाजी केली आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या. बॉलिंग फिगर जर आपण बघितलं तर अगदी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केल्या. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बेस्ट बॉलिंग फिगर अजूनही चामुंडा वासच्या नावावर आहे, ज्याने 8 षटके गोलंदाजी केली होती, 3 निर्धाव टाकले होते, त्यानंतर 19 धावा दिल्या होत्या आणि 8 फलंदाज बाद केले होते. असे बेस्ट बॉलिंग फिगर आहे. स्टुअर्ट बिन्नीचं भारताचं बेस्ट बॉलिंग फिगर आहे, त्याने 4.4 षटके हाताळली होती, 2 निर्धाव दिली होती, 4 धावा देऊन 6 फलंदाज बाद केले होते. हे बेस्ट बॉलिंग फिगर भारतातर्फे आहे. पहिला फलंदाज बाद झाला, आकाश 0वर बाद झाला, त्यानंतर बाद झाला विकी, हा सुद्धा 0वर बाद झाल्यानंतर बन्सी हा सुद्धा 0वर बाद झाला. खेळतोय तो मोनिश 5 धावांवर आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेला तो कल्पेश. पंकज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पंकजचं सुद्धा मनोधैर्य वाढलेलं असणार आहे, कारण जेव्हा आपला सहकारी चांगली कामगिरी करतोय ना तेव्हा आपल्या प्रतिस्पर्धी आपल्या संघातील सहकाऱ्यांचं मनोधैर्य सुद्धा खूप वाढतं. पंकज लॉंग रन अप. पहिला चेंडू फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेने, चेंडू मात्र जातोय गली पोझिशनला आणि तोपर्यंत संधी मिळाली बॅटरला फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झालेली 6. 3 बाद 6. 2 संघामधील मॅच मध्ये सिटी इमर्जिंग क्रिकेट आपण पाहतोय. विकी स्पोर्ट चाविंद्रा विरुद्ध मायरा 11 भादवड. नेक्स्ट मॅच गावदेवी कोंडपाडा विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल. दोन्ही कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचे. 5व्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. यावर मात्र एक चांगला फटका खेळ, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. आणि चौथा फलंदाज बाद होते 0वर. 4 फलंदाज आतापर्यंत 0वर बाद झालेले आहेत.
4 फलंदाज शून्यावर बाद झाले. पहिला वर्ल्ड कप जो झाला ज्ञानेश्वर मुकादम त्यामध्ये 5 फलंदाज ऑस्ट्रेलियाचे धावपास झाले होते. असा सिलसिला म्हणता येईल आपल्याला. आपण पाहतोय ते 4 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. 1975 मध्ये पहिला वर्ल्ड कप झाला होता. त्यानंतर 1979 मध्ये दुसरा वर्ल्ड कप. त्यानंतर 1983 वर्ल्ड कप झाला होता, भारताने जिंकला होता. त्यानंतर रिलायन्स कप 1987 तो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यानंतर 1992चा वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला होता. त्यानंतर 1996चा वर्ल्ड कप श्रीलंकेने जिंकला होता. त्यानंतर 1999, 2003 ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे तेजेश भोईर आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम खूप अपार मेहनत घेत आहेत. एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचत त्यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण पोहोचवत आहेत. बंटी आले खेळण्यासाठी. यावर अगदी बॅकवर्ड जाऊन फटका खेळलेला आहे सरळ शॉर्ट कव्हरला आणि अतिशय वेगात ही धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होते 7. तब्बल 4 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता आकाश, त्यानंतर बाद झाला होता तो म्हणजे विकी, त्यानंतर बाद झाला होता बन्सी आणि त्यानंतर बाद झाला होता कल्पेश. 4ही बॅटर शून्यावर बाद झालेले आहेत. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. या वेळेला सुद्धा खूप चांगला चेंडू आणि याचबरोबर 5वा मोहरा टिपला जाते कॉट बिहाइंड. मोनिश बाद झाले. निम्मा संघ गारद झालेला आहे. आज धावसंख्या दुहेरी अंकात सुद्धा प्रवेश नाही केलेला. 5 बाद 7. लोवेज धावसंख्या आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण विचार केला तर लोवेज धावसंख्येची नावावर असेल तर झिम्बाब्वेच्या नावावर 35 धावा. वन डे क्रिकेटमध्ये हायेस्ट स्कोर जर आपण बघितला 498 धावा ज्या नेदरलँड विरुद्ध ठोकल्या होत्या इंग्लंडने. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळते. पंकज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र फोर्स केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिला आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळतोय. विश्वासाच्या बॅट मधून निघाला विश्वासनीय आणि पहिला फटका बघायला मिळाला की ज्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला. तुम्ही जेव्हा खेळतात ना तुमच्या प्रत्येक फटक्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला हवा. 11 धावा होत आहेत. 5 बाद 11. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट केलेला आहे. हा चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र धावसंख्या झालेली 17. 5 बाद 17. लागोपाठच्या पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. आता मात्र डावाला काहीसा आकार आलेला आहे. खूप अडचणीत सापडलेला संघ मात्र मिडल ऑर्डर मधील विश्वास अगदी विश्वसनीय फटके खेळतोय. कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार लगावला गॅप मधून आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक सनसनीत षटकार लगावला. लक्षात घ्या 11 मिनिटं लागलेले 2 षटके पूर्ण करण्यासाठी. आपण जर 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटके पूर्ण केली नाहीत तर 5व्या षटकात एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा आपणास तैनात करावा लागेल. आणि जेव्हा 5व्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा नेक्स्ट मॅच जी असेल त्या मॅचचे दोन्ही कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खूप चांगला निर्णय या ठिकाणी म्हणता येईल कारण मायरा येलो भादवड संघाचा. कारण पहिल्या षटकामध्ये शिवम याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. 3 बॅटरना बाद केलं होतं आणि जो निर्णय घेतला 3रं षटक हाताळण्याचा एक दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे शुभम. संघाचा कॅप्टनही शुभम आहे. खूप अप्रतिम चेंडू अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. जोरदार अपील केलं जात आहे. ते लक्षात घ्या विसरू नका की आमचे 4ही पंच जे आहेत निष्णात पंच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 4ही पंच उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. इनिशियली फारुख बाटी तर भिवंडी तालुक्यातील सर्वात जास्त क्रिकेट खेळलेले पंच आहेत. खेळलेले आहेत स्वतः क्रिकेट खेळलेत.
आणि याचबरोबर पायचीच्या रूपाने मोहरा टिपला होते, 6वा मोहरा टिपला होते, 6वा बॅटर बाद होतोय. असं वाटतं की शिवमचं षटक संपलेलंच नाहीये. ज्या अंदाजानं शिवम दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय, पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, शून्यावर बाद केले होते तिन्ही फलंदाज. आणि या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली सुरुवात शिवमच्या माध्यमातून. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 17-17. याचप्रमाणे जर धावसंख्या झाली तर असं वाटते की लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण पहिली मॅच झाली त्यामध्ये 50 धावांचं लक्ष, दुसऱ्या मॅचमध्ये 41 धावांचं लक्ष. आलेख थोडासा खाली येताना दिसतोय ज्ञानेश्वर मुकादम. पहिल्या मॅचमध्ये 50, 41 आणि ह्या मॅचमध्ये 31 तर नाही ना. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण आमचा अंदाजा काही महत्त्व नसतं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण असं एखादा बॅटर निघेल की तो आक्रमक बॅटिंग करेल आणि 50चा आकडा सुद्धा पार करू शकतो. शुभम पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू ग्लान्स करायचा प्रयत्न होता, स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धावसंख्या होते 18. सिटी इमर्जिंग क्रिकेट आपण पाहतोय, कारण 3 फॉर्मेटमध्ये या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वाइड शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. अप्रतिम फटका, वाईड हवली होती आणि सरळ चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फेकून दिला आणि कुठल्याही क्षेत्रक्षेत्र डीपला नव्हता चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर गेला, 4 धावा. शुभम यावेळी एक चांगला चेंडू अपील केलं जातंय आणि हात पुन्हा एकदा मोहरा टिपला जातोय. दुसरा बॅटर बाद होतोय या षटकामध्ये. तब्बल 7 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र आहे 22. 7 बाद 22. पूर्ण संघ बाद होतोय की काय? शुभमने आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त पृथक्करण आहे. 5 बॅटरना बाद केलेलं आहे, 5 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. आय थिंक आतापर्यंतचं बेस्ट बॉलिंग फिगर होऊ शकतं. 5 बॅटर बाद केलेले आहेत. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येत होते मिकी. अशी नावं भरपूर बघायला मिळतील, कारण इमर्जिंग क्रिकेट आहे ना, त्याच्यामुळे अशी नावं बरीच बघायला मिळतील. पिंट्या असेल, मिकी असेल, शॉर्ट नावं बरीच बघायला मिळतील. आणि जेव्हा 40+ क्रिकेट पाहतो तेव्हा नावं वेगळी बघायला मिळतात. शिवाजी, संताजी अशी नावं बघायला मिळतात. हां, शिवाजी, संताजी असेल, भालचंद्र असेल, अशी नावं बघायला मिळतात. यावेळेला मात्र जोरदार अपील आणि याचबरोबर बॅक टू बॅक पायचीच्या रूपाने दुसरा धक्का. काय गोलंदाजी करतोय शुभम, काय आत्मविश्वास आहे. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 शून्यावर बाद केली होती. या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत 3 बॅटरला बाद केलेला आहे आणि तिन्ही फलंदाज पायचीच्या रूपाने, 2 फलंदाज पायचीच्या रूपाने बाद केलेले आहेत. तब्बल 8 फलंदाज बाद झालेले आहेत. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. टॉस साठी तयार राहायचं यानंतर. गावदेवी कोमडपाडा तसेच NK स्पोर्ट्स खांडवल दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेला मात्र फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा अपयश 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 सातत्यानं. आणि पहिली विकेट हॅट्रिक. गिव बिग हँड, जोरदार टाळ झाला पाहिजे, कारण पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होते शिवमची. पहिली विकेट हॅट्रिक शिवमची पूर्ण होते. आणि काय गोलंदाजीचं पृथक्करण आहे. 2 षटके, 10 धावा, 7 विकेट. मी मगाशी उल्लेख केला होता चामुंडा वाजता, त्याला सुद्धा मागे टाकलेलं असं वाटतंय. 10 धावा देऊन 7 विकेट. काय गोलंदाजीचं पृथक्करण. एक चावी सापडलेली आहे खरं तर. एक बाईकची चावी मिळालेली आहे.
MH05 FR4011 1222. पहिली विकेट हॅट्रिक बघायला मिळाली आणि शेवटची जोडी मैदानावर आपण पाहतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये FR सुफोर्थ यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली यांनी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. काय गोलंदाजी केली शुभमने. आता मात्र राहुल येतोय आणि याचबरोबर पहिल्या चेंडूवर यश आणि याचबरोबर ऑल आउट. 19 चेंडूमध्ये ऑल आउट. धावसंख्या झाली 22-23 धावांचा लक्ष्य. टॉस होईल. टॉस साठी यायचं आहे ते म्हणजे गावदेवी कोमडपाडा आणि NK स्पोर्ट खांडवल दोन्ही कॅप्टन. अथर्व पाटील आणि भावेश नाईक या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. अरुण विश्वकर्मा हे सुद्धा असतील. यांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. गावदेवी कोणपाडा आणि NK स्पोर्ट खानवल दोघांचेही खूप खूप स्वागत आहे. कारण एक मेगा इव्हेंट खरं तर खऱ्या अर्थाने मेगा इव्हेंटला सुरुवात झालेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉईनची माहिती देणं गरजेचं आहे. कॉईन जे आहे एक बाजू जी आहे एका बाजूला आपण पाहू शकता स्वागत कन्स्ट्रक्शन याचे प्रोप्रायटर सुद्धा प्रताप शेठ पाटील यांचे मुख्य आयोजक आहेत. तसेच रेग्नेश पाटील हे मुख्य आयोजक. आणि दुसरी बाजू जी आहे ते अर्थात विलास स्पोर्ट राहणार. कारण ही ऑर्गनायझिंग कमिटी आहे आणि स्पर्धा जी आहे ते आता स्वर्गीय विलास मोती चषक 2024. पण आपल्याला कॉलिंग जे करायचं आहे ते म्हणजे स्वागत कन्स्ट्रक्शन किंवा विलास स्पोर्ट राहणार दोन्हीपैकी एक कॉलिंग करायचं आहे. आमचे भावेश नाईक आहेत. कॉलिंग कोण करणार आहे. यस खांडवल संघाचे कॅप्टन NK स्पोर्ट्स. त्यांचं म्हणणं आहे की विलास स्पोर्ट राहणार. तुम्ही थांबलं तरी चालेल कारण मी पाहणार आहे. इतकं दूर गेला असेल तर नक्कीच कॉलिंगवाला जिंकलेला असं वाटते मला टॉस. यस विलास स्पोर्ट राहणार. भावेश आपलं सुद्धा खूप खूप आभार टॉससाठी आलात आणि दोन्ही आमचे दोघांचे आभार. आपण थोडासा वार्तालाप करूया. थोडासा वेळ आपल्याकडे असेल. खांडवल संघाचे कॅप्टन नाणेफेक आपण जिंकलेले आहे. सर्वप्रथम मैदानात प्रवेश झाल्यानंतर कसं वाटलं. खूप भारी वाटलं कारण की मैदान एक भारी बनवलेलं आहे आणि पहिल्यांदाच मैदानावर खेळणार आहे तर मजा येईल खेळायला. स्वर्गीय विलासमती चषक 2024 ही स्पर्धा आहे 3 फॉर्मॅटमध्ये आहे. कसं वाटलं. आतापर्यंत असं फॉर्मॅट बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळत नाही कारण 40+ असणार आहे न्यू 40+. त्याचबरोबर भिवंडी इमर्जिंग सिटी क्रिकेट असणार आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेट जे असणार आहे. खूप मजा येईल खेळायला. नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. काय निर्णय. फिल्डिंग करू. आज प्रत्येक संघ जो आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. या पाठीमागे काय विशेष का खेळपट्टीचा काही थोडासा अंदाज घेतलेला आहे. नाही आता टीम प्लॅनिंगनुसार क्षेत्ररक्षण करू. काय साईन माइंडसेट केला असेल 5 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबून मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. आज खानवलचा पूर्ण संघ खेळणार आहे की काही कोणाची कमी जाणवणार आहे. नाही पूर्ण संघ खेळणार. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. फिल्डिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही आहे. तुम्ही जर बॅटिंग केली उत्स्फोटक बॅटिंग केली 50पेक्षा जास्त मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता. काय माइंडसेट असणार आहे. साधारण किती धावांचा प्रयत्न करणार आहात. आम्ही 55+ 60 50. पूर्ण संघ खेळणार आहे की असं अजून काही उणीव असेल कोणाची आज. नाही पूर्ण संघ खेळणार आहे. मॅच रंगतदार बघायला मिळेल दोन्ही टीममध्ये. हो नक्की. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे गावदेवी कुंभडपाडा विरुद्ध NK स्पोर्ट खानवल. NK स्पोर्ट खानवल संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी कुंभडपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे कारण लो स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत.
कारण एक माफक लक्ष समोर असेल ते म्हणजे 23 धावांचं. आणि क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर पहिला मोहरा टिपला जातोय. बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय दर्शन मुकादम की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात, हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. आठवत असेल अजून लो स्कोरिंग मॅच, वर्ल्ड कप 1983 ची लो स्कोरिंग मॅच, एक माफक लक्ष आणि हाय स्कोरिंग मॅच ते म्हणजे 434 धावांचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. तर लो स्कोरिंग मॅच इंटरेस्टिंग होतात, हाय स्कोरिंग मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. यास बॅटरने लगेच जायचं आहे. शून्यावर पहिला मोहरा टिपला जातोय. खरं तर शून्यावरच सुरुवात झाली होती ती म्हणजे विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाची. आकाश शून्यावर बाद झाला होता आणि इथे सुद्धा आपण पाहतोय प्रितेश शून्यावर बाद झाला. आणि आता मात्र खेळण्यासाठी आले शुभम, कॅप्टन. शुभमने काय गोलंदाजी केली आज, बेस्ट बॉलिंग फिगर बघायला मिळाला आज. याला मात्र काय फटका खेळलेला आहे, स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्वा. फटका चांगला होता, जागा मात्र चुकीची. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला आणि 2 धावा पूर्ण करतोय शुभम. खूप चांगला फटका खेळला होता, मात्र स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्हर थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याचा फायदा उचलला शुभम याने. 2 धाव होत आहेत, 1 बाद 2. समोर जे लक्ष आहे माफक लक्ष आहे, 23 धावांचं लक्ष आहे. 23 इज अ टार्गेट. लो स्कोरिंग मॅच. याला पण एकदा ड्राईव्ह केल्या चेंडू, चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र शुभमला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली आहे 3. शुभम खेळते आपला वैयक्तिक 3 या धावसंख्येवर, 1 बाद 3. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल कल्पेश. पवन म्हात्रे मार्गस्थ. यावेळी चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, ऑन साइडला खेळायचं होतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बऱ्याचशा वेळेला असं होतं की तुम्ही जर स्ट्रेट बॅटने खेळलात तर कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क होतो, परंतु अगदी मधल्या एस्टिवरला चेंडू जर असेल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बाउन्स झाला तर चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा बीट केलं, अप्रतिम सुदैव म्हणता येईल, बॅटला स्पर्श झाला नाहीये आणि तर चप्पल यष्टीरक्षक तयार होता अगदी झेल घेण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी, खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग मॅच आहे, अशा प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे. पवन अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खूप चांगली गोलंदाजी. पहिलं एक यशस्वी षटक पूर्ण होतोय आणि षटकाचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे ती पवन याने. कदाचित अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर संघर्ष सुद्धा बघायला मिळेल. लो स्कोरिंग मी सांगितलेलं आहे की लो स्कोरिंग मॅचेस जितके इंटरेस्टिंग होतात तितके हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होताना आपण बघितलेले आहेत. क्रिकेटला खूप ग्लॅमर निर्माण झालेला आहे. खरं तर 1877 मध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. 15, 16, 17 आणि 19 मार्च या तारखेला पहिला टेस्ट क्रिकेट मॅच खेळली गेली. 45 धावांनी तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. म्हणजे 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली आणि 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र सातत्यानं आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट सुद्धा त्याला सुद्धा खूप ग्लॅमर निर्माण झालेला आहे. अगदी 7 समुद्रा पलीकडे ग्रामीण क्रिकेट पोहोचलेलं आहे किंवा टेनिस क्रिकेट पोहोचलेलं आहे. आपण पाहतोय धीरज याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप चांगला झेल समाप्त केला जातोय. शुभम बाद झालेला आहे.
संघाचा कॅप्टन बाद झालेला आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र लॉंग ऑनला क्लिअर करता आलेलं नाही आहे. एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची, लो स्कोरिंग मॅच असेल तर ती तुम्हाला जिंकायची जर असेल तर तुमची गोलंदाजी ए दर्जाची होणं गरजेचं आहे. तुमचं क्षेत्ररक्षण ए दर्जाचं होणं गरजेचं आहे. आम्ही सूचना दिली होती की दुसरा बॅटर जो येतोय पहिली त्यांनी 30 सर्कलच्या ठिकाणी, याचा अर्थ हा नाही की बॅटरने 30 सर्कलच्या ठिकाणी जाऊन थांबायचंय, त्या हा उद्देश नाहीये. लगेचच आपण पळसमध्ये याचं कारण पंच परेश महाजन यांचं बारकाईने लक्ष आहे आणि त्यांनी बॅटरला लगेच सूचना केली की तुम्ही थांबायचं नाही त्या ठिकाणी. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे आधी मात्र संघासाठी एक चांगली बॅटिंग करेल का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. विजयाकडे संघाला घेऊन जाईल का, एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आणि जर सामना जिंकायचा असेल विकी स्पोर्ट चावीने संघाला त्यांना सुद्धा एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. याला पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू हवे झेल होईल का आणि हा मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण जेव्हा क्रुशियल मॅच असते, मॅच जेव्हा अटीतटीची असते तेव्हा अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायलाच हवेत. अवघड झेल सुद्धा तुम्ही घ्यायला हवेत, तरच तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकतात. झेल घेतला असता, क्रिकेट तसे अनिश्चिततेचा खेळ आहे, पण कदाचित झेल घेतला असता तर थोडासा संघर्ष बघायला मिळू शकला असता. कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले होते आणि हा फलंदाज बाद झाला असता थोडासा एक मानसिक दबाव निर्माण झाला असता तो मायरा इलम भादवड संघावर. धावसंख्या झालेली 5, समोर जे लक्ष आहे 23 धावांचं. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. धीरज जवळपास 10 ते 15 पावलांचं लॉंग रन अप. याला मात्र पोल केलेला आहे आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू, भरपूर वेळ होता कल्पेशकडे. कल्पेशने बघितलं आधी याने हा षटकार लगावलेला आहे आणि सरळ चेंडूला पोल केला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेला आहे, चेंडू सरळ जाईल डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आधीला मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. निम्मा पल्ला पार केलेला आहे कारण 23 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी मॅच पाहतोय सिटी इमर्जिंग क्रिकेट, युवा क्रिकेटरना आपण पाहतोय. यावर मात्र हुकचा फटका, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना क्लिअर कट दिसतोय मायरा इलम भादवड संघ. 2 शॉर्ट बॉल टाकले आणि दोन्ही शॉर्ट बॉलचा फायदा उचलला आधी याने. पहिला शॉर्ट बॉल जो त्याला सरळ पूल केला होता डीप मिड विकेटला आणि हा जो शॉर्ट बॉल होता अगदी शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर नजर ठेवली आणि हुकचा फटका बघायला मिळाला सरळ डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. अठरा धावा झाल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. महागडं षटक बघायला मिळालं. खरं तर धीरज याने सुरुवात चांगली केली होती, क्षेत्ररक्षकाची चांगली साथ मिळाली नाही. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं, पण कसं असतं बघा, झेल सोडल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला गेला. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. शेवटच्या क्षणी सुरुवातीला ठरवलं होतं खेळायचं, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू सोडून दिला आणि बाकीचं काम मात्र पंच करतायत, वाईट बॉलचा इशारा करतायत. एक अवंतर थांबेटे आणि धावसंख्या झालेले 19. यावेळेला मात्र पुन्हा स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. अगोदर तुमची धावसंख्या कमी आहे आणि अशा प्रकारची तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात
तेव्हा तुमच्या स्वतःच्या संघावर एक जबरदस्त प्रेशर बिल्डअप होतं, मानसिक दबाव निर्माण होतो. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, पुलचा फटका, चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाहीये, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. विकी स्पोर्ट्स रवींद्र संघाचे कॅप्टन तसेच पूर्ण संघाने सर्वप्रथम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मायरा इलेव्हन भादवड संघाचा शुभम काय गोलंदाजी केली होती.